आहेत आमचं सरकार देणार आहे हे लबाड आहेत. या राज्यात जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारने आणि आमच्या सरकारने शेतकऱ्याला मदत केली. हे काँग्रेसच्या सरकारमध्ये लबाडीगिरी झाली. उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये म्हटलं होतं बांधावर जाऊन आम्ही त्या ठिकाणी 50,000 रुपये देऊ, सरकार आल्यावर पळाले, बांधावर जाऊन देणार होते. त्यामुळे हे लबाडी आहेत. आमचं लोकांची जबाबदारी आहे. शेतकऱ्याचं नुकसान झालं, आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही आहे. हा शेतकऱ्यासाठी जेवढं करेल तेवढं कमी आहे, जेवढा मदत करेल तेवढी एक कमी आहे शेतकऱ्यांना. पूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पावसाने नुकसान झालं आहे. हा काळ आरोप प्रत्यारोपाचा नाही आहे. हा काळ सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सरकार आणि विरोधी पक्ष मिळून शेतकऱ्याला काय जास्तीत जास्त देता येईल असा काळ आहे. ह्या काळामध्ये कुठले आरोप प्रत्यारोप हे काही योग्य नाही असं मला वाटतं. चव्हाण यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला, सोयाबीन अक्षरच्या ताफ्यावर शिकलेला आहे. काँग्रेसची कृती योग्य नाही आहे. आमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष मी अमरावतीमध्ये आहे, मला निवेदन द्यायला पाहिजे, मला निवेदन घ्यायला बोलवायला पाहिजे. मी गेलो असतो निवेदन घ्यायला. पण गाडी अडवणे, काळे झेंडे दाखवणे, मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावं लागेल. जशात तसं करावं लागेल. एकीकडे मुख्यमंत्री जशात तसं करावं लागेल. पण आम्ही त्या तिथपर्यंत पोहोचलो नाही आहे. पोलीस कमिशनरला सांगणार आहे की जे लोकांनी आमच्या अध्यक्षाची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मी अमरावतीत आहे, त्यांना काही सरकारची काम आहे तर मला निवेदन द्या, मी निवेदन घ्यायला तयार आहे. पण या पद्धतीची कृती आणि पोलिसांनी त्या ठिकाणी थांबवलं नाही हेही बघावं लागेल. खरं तर एखाद्या पाक्षाचा अध्यक्ष येतो, आम्ही अशी कधी असंवेदनशील कृती केली नाही. पण या पद्धतीची कृती करणं योग्य नाही आहे. मी इथे अमरावतीत असताना पालकमंत्री आहे, त्यांना वाटलं तर मला निवेदन दिलं पाहिजे. मी पूर्ण वेळ आहे, माझा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.